Hello students, we are studying the 12th chapter perimeter and area. What is the formula of perimeter of rectangle and perimeter of square? We have already studied in the last video. आपल्याला माहिती आहे की एखादा जर रेक्टँगल असेल, रेक्टँगलचा पेरिमीटर काढण्याचा फॉर्म्युला हा आहे 2 into length plus 2 into breadth. आणि स्क्वेअरचा पेरिमीटर काढण्याचा फॉर्म्युला आहे 4 into साइड, कारण त्याच्या सर्व चारही साइड सारख्या असतात, म्हणून 4 into साइड केलं की आपल्याला स्क्वेअरचं पेरिमीटर मिळतं. मग त्यावर आधारित प्रॉब्लेम सेट 49 मधले मी काही एक्झाम्पल तुम्हाला सोडवून देतो, जेणेकरून तुम्हाला उरलेले एक्झाम्पल याच प्रॉब्लेम सेट मधले सोडवायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 4 तुमच्या प्रॉब्लेम सेट 49 मधला क्वेश्चन नंबर 4 आहे की इफ वी टेक 4 राउंड्स अराउंड अ फील्ड that is 160 meter long and 90 meter wide. म्हणजे लक्षात घ्या, लॉंग आणि वाईड म्हटलेलं आहे म्हणजे अर्थातच ती जी फील्ड असेल, म्हणजे ती जी जमीन असेल, ते जे शेत असेल ते रेक्टँग्युलर शेप असेल. त्याचा आकार कोणता असेल? रेक्टँग्युलर शेप असेल. आपण असं समजू की हे फील्ड आहे, शेत आहे, ठीक आहे, शेताची जमीन आहे आणि तिचा आकार आहे रेक्टँग्युलर शेप. तर काय म्हटलेलं आहे, मग ह्या रेक्टँगलची लांबी किती आहे? लेंथ आहे 160 मीटर, म्हणजे ही झाली लेंथ रेक्टँगलची, आणि ब्रेथ आहे 90 मीटर, ज्याला वाईड म्हटलेलं आहे. म्हणजे त्या शेताची लांबी आहे 160 मीटर आणि रुंदी आहे 90 मीटर. म्हणजे तुम्हाला त्या शेताची, रेक्टँग्युलर शेताची लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे. पुढे म्हटलेलं आहे की पहा, इफ वी टेक 4 राउंड्स अराउंड द फील्ड, ह्या शेताच्या भोवताल 4 राउंड करायचे आहेत, 4 राउंड मारायचे आहेत. समजा ह्या शेताला 4 राउंड, समजा आपण या ठिकाणी सुरुवात केली, एक राउंड, दुसरा राउंड, तिसरा राउंड आणि चौथा राउंड, असे 4 राउंड पूर्ण करायचे आहेत. तर म्हटलेलं आहे की व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स. तर मग आपण शेतामध्ये किती किलोमीटर, म्हणजे ह्या जर आपण शेताच्या चारही कॉर्नर वरून जर चालत असलो आणि 4 राउंड जर पूर्ण केले तर एकूण आपण किती चालू ते किलोमीटर मध्ये काढून दाखवा. तर सहज आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. आपल्याला माहिती आहे फिगर ही रेक्टँगल आहे, ज्यामध्ये तुम्हाला लेंथ दिलेली आहे 160 मीटर, ब्रेथ दिलेली आहे 90 मीटर. तर तुम्हाला ह्या फील्डचा पेरिमीटर काढता येईल, म्हणजे एका राउंडची किती लेंथ होईल ते तुम्हाला सहज काढता येईल. म्हणून आपण काय म्हणूया ठिकाणी, नाव काय फॉर्म्युला, पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर फील्ड. पण रेक्टँगल म्हणून पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 into लेंथ प्लस 2 into ब्रेथ. 2 into आपण इथे लिहू 2 into ब्रेथ, ठीक आहे. मग 2 into लेंथ किती आहे? 160 मीटर. लेंथ किती आहे? 160 प्लस 2 into ब्रेथ, ब्रेथ आहे 90. मग आता आपण जरा सोडवून घेऊ. 2 into 160 किती होईल? 160 मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं तर आपल्याला मिळेल 320 प्लस 2 into 90 केलं तर आपल्याला मिळेल 180. आणि आता याची बेरीज करू. 320 प्लस 180 याची जर बेरीज केली, 0 प्लस 0 0,
2 प्लस 8 10 1 कॅरी आणि 1 प्लस 3 4 प्लस 1 5 बरोबर आहे 500 मीटर म्हणजे ह्या शेताला एक राऊंड पूर्ण केला म्हणजे त्याचं पेरिमीटर जर पूर्ण केलं तर ते होतं 500 मीटर एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 500 मीटर चालावं लागेल असे राऊंड किती करायचे आपल्याला पूर्ण 4 राऊंड तर मग चारही राऊंड एका राऊंडचे 500 मीटर तर चारही राऊंड मिळून किती चालावं लागेल असा प्रश्न आपल्याला केला आहे मग आपण काय म्हणू नाव टोटल वॉक एकूण किती चालायचं आहे तर 4 इंटू पेरिमीटर 4 इंटू किंवा आपण सरळ म्हणू एक राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणजे पेरिमीटर होईल 500 मीटर एका राऊंडचे 500 मीटर असे राऊंड करायचे आहेत आपल्याला 4 पूर्ण म्हणून 4 गुणिले 500 असं सरळ करू एका राऊंडचे 500 तर 4 राऊंडचे आपल्याला मिळेल 4 गुणिले 500 हे होईल आपलं टोटल वॉक इज इक्वल टू 4 इंटू 500 किती होईल जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 500 इंटू 4 तर 4 0 जा 0 4 0 जा 0 4 5 जा 20 म्हणजे ते होईल 2000 मीटर एक राऊंड चालण्यासाठी 500 मीटर तर चारही राऊंड चालण्यासाठी 2000 मीटर चालावं लागेल मग 2000 मीटर म्हणजे आन्सर आपल्याला विचारलेला आहे की किलोमीटर मध्ये किती होईल तर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर तर 2000 मीटर म्हणजे किती होईल 2 किलोमीटर म्हणून एकूण 4 राऊंड शेतामध्ये पूर्ण करण्यासाठी किती चालावं लागेल तर 2 किलोमीटर चालावं लागेल म्हणून आपण आन्सर काय लिहू आन्सर मी या ठिकाणी लिहू therefore what is the distance we walk in kilometers तर आपण आन्सर लिहू we walk 2 kilometer around the field म्हणजे शेताभोवताल आपण 4 राऊंड जेव्हा पूर्ण करू तेव्हा 2 किलोमीटर चालू असं सहज एक्झाम्पल सोडवता येतं आता हे जसं एक्झाम्पल आहे असंच हे पण एक्झाम्पल सहज आपल्याला सोडवता येतं क्वेश्चन नंबर 7 काय म्हटलेलं आहे अ गेम रिक्वायर्स इट्स प्लेयर्स टू रन अराउंड अ स्क्वेअर प्लेग्राउंड म्हणजे एक खेळण्याचं मैदान आहे आणि त्याचा आकार स्क्वेअर शेप आहे काय आहे प्लेग्राउंड आहे खेळण्याचं मैदान आहे ह्या फील्ड ह्या शेताच्या जमिनीचा आकार रेक्टँग्युलर होता पहा मी इथे रेक्टँगल काढलेला आहे मात्र हे जे प्लेग्राउंड आहे खेळण्याचं मैदान याचा आकार स्क्वेअर शेप आहे आणि स्क्वेअर मध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व साइड या कशा असतात सारख्या असतात काय म्हटलेलं आहे की अ गेम रिक्वायर्स इट्स प्लेयर टू रन अराउंड स्क्वेअर प्लेग्राउंड म्हणजे खेळाडूंना खेळत असताना ह्या प्लेग्राउंडला राउंड मारायचे आहेत या स्क्वेअर प्लेग्राउंडला राउंड मारायचे म्हणजे धावायचे आहे each side of the playground is 20 meter long एक साइड 20 मीटर लांबीची आहे सर्व साइड सारखे आहेत एक साइड 20 मीटर लांबीची आहे आणि म्हटलेलं आहे की वन प्लेयर took 5 rounds around the playground आणि एक खेळाडू ह्या प्लेग्राउंडच्या भोवताल 5 राउंड मारतात एक राउंड दुसरा राउंड तिसरा राउंड चौथा राउंड पाचवा राउंड 5 राउंड त्यांना धावायचं आहे तर प्रश्न विचारलाय की हाऊ मेनी मीटर्स डिड ही रन ऑल टुगेदर तर तो किती मीटर धावेल पाचही राउंड मिळून तर इथल्या सारखंच हे एक्झाम्पल आहे फक्त इथे रेक्टँगल होता इथे स्क्वेअर आहे मग आपण स्क्वेअर म्हटलं की त्याची साइड दिलेली आहे
जसं रेक्टँगल मध्ये लेंथ आणि ब्रेथ दिलेले असतात, स्क्वेअरच्या बाबतीत साईड दिलेली आहे 20 मीटर. मग जर साईड माहिती असेल स्क्वेअरची तर आपल्याला एक राऊंड साठी त्याचं पेरिमीटर काढावं लागेल. आणि पेरिमीटर आपल्याला सहज काढता येतं. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. नाव पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into साइड इज इक्वल टू 4 into एक साइड किती आहे 20 मीटर. 4 into 20 किती होईल 4 दुनी 8 म्हणजे 80 मीटर. 20 मीटरची एक साइड 20 plus 20 plus 20 एकूण होईल 80 मीटर. म्हणजे याचा एक पूर्ण राऊंड होईल 80 मीटरचा. त्याचं पेरिमीटर जे आहे स्क्वेअरचं ते सुद्धा किती होईल 80 मीटर. मग असे राऊंड त्या खेळाडूला किती मारायचे आहे 5. म्हणून आपण काय म्हणू टोटल हाऊ मेनी मीटर्स डिड ही रन. तर आपण म्हणू टोटल रन, एकूण तो एक खेळाडू किती धावेल. टोटल रन इज इक्वल टू 5 राऊंड करायचे आणि एक राऊंड आहे 80 मीटरचा. म्हणून 5 into 80 8 पंच 40 म्हणून 400 मीटर एका प्लेयरला धावावं लागेल. म्हणून आन्सर काय लिहू आपण therefore how many meters did he run all together. तर तो जो प्लेयर आहे एक प्लेयर किती धावेल प्लेयर runs 400 मीटर. एकूण तो किती धावेल 400 मीटर धावेल. असे सहज एक्झाम्पल सोडवता येतात. क्वेश्चन नंबर 8 सुद्धा अगदी क्वेश्चन नंबर 4 सारखंच आहे. 4 राउंड्स ऑफ द वायर फेन्स हाउ टू बी पुट अराउंड द फील्ड. इथे पुन्हा एक शेप आहे जे शेप रेक्टँग्युलर शेप आहे. ठीक आहे, शेताचा आकार पुन्हा काय आहे रेक्टँग्युलर शेप आहे. आणि आता ह्या शेताला फेन्सिंग करायचं आहे. फेन्सिंग म्हणजे ताराचं कुंपण लावायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तार लावायचा आहे चारही बाजूने. आणि ते कशासाठी तर त्यामुळं आतल्या जे शेतामध्ये असणारे जे पीक आहेत त्याचं नुकसान इतर बाहेरच्या प्राण्यांनी वगैरे कोणी करू नये, बाहेरचं कोणी त्या शेतामध्ये येऊ नये यासाठी ताराचं कुंपण लावायचं आहे त्या शेतात. If the field is 60 meter long and 40 meter wide, लांबी आहे 60 मीटर आणि रुंदी आहे 40 मीटर शेताची. आणि म्हटलेलं आहे की ताराचं जे कुंपण लावायचं आहे 4 राउंड्स ऑफ द वायर फेन्स हॅव टू बी पुट अराउंड द फील्ड. आणि ताराचं कुंपण जे आहे ते 4 राउंडचं करायचं आहे. म्हणजे ताराचं कुंपण लावत असताना हा पहिला राउंड, ठीक आहे, हा दुसरा राउंड, हा तिसरा राउंड आणि हा चौथा राउंड. असे 4 राउंड ताराचं कुंपण इथे करायचं आहे शेतात. ठीक आहे, 4 राउंड. तर प्रश्न विचारलेला आहे की हाऊ मेनी वायर विल बी नीडेड. तर एकूण किती तार या ठिकाणी लागेल. बरोबर आहे. तर आपल्याला इथे पुन्हा पेरिमीटर सुरुवातीला काढावं लागेल. लेंथ दिलेली आहे 60 मीटर आणि रेक्टँगलची ब्रेथ दिलेली आहे 40 मीटर. याच्या आधारावर आपल्याला पेरिमीटर काढता येतं. त्या रेक्टँग्युलर फील्डचं पेरिमीटर काढता येतं. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 into लेंथ प्लस 2 into ब्रेथ बरोबर होईल 2 into 60 प्लस 2 into 40. म्हणजे किती होईल 2 into 60 120, 2 into 40 80 बरोबर किती होईल 120 प्लस 80
200 मीटर, म्हणजे त्या शेताचा एक पूर्ण राऊंड हा कितीचा होईल 200 मीटरचा. मग एक ताराचं कुंपण करायचं आहे, एकदा तार लावायचा आहे, तर किती तार लागेल 200 मीटर. एक राऊंड करण्यासाठी 200 मीटर तार लागेल. असे राऊंड किती करायचे 4. म्हणून आपण काय म्हणू टोटल वायर किती लागेल, टोटल वायर बरोबर 4 राऊंड करायचे आहेत आणि एक राऊंड साठी तार लागतो 200 मीटर. बरोबर आहे. म्हणजे 4 × 200 बरोबर होईल 800 मीटर. एका राऊंडला 200 मीटर तार, तर 4ही राऊंड मिळून तार लागेल 800 मीटर. म्हणून हाऊ मेनी वायर विल बी नीडेड, तर आपण म्हणू की 800 मीटर वायर विल बी नीडेड. एकूण तार किती लागेल 800 मीटर एवढा तार लागेल. आता शेवटचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे, द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर. आता इथे ट्रायंगल आहे, एक ट्रायंगल आहे आणि ह्या ट्रायंगलला 3 साइड्स आहेत. कोणत्याही ट्रायंगलला 3च साइड असतात. पण ट्रायंगलचे ज्या साइड्स आहेत, एक साइड दिलेली आहे तुम्हाला 24.7 सेंटीमीटर, दुसरी साइड दिलेली आहे 20.4 सेंटीमीटर, तिसरी साइड दिलेली आहे 10.5 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ट्रायंगलच्या तीनही बाजूची लेंथ तुम्हाला दिलेली आहे. तर प्रश्न विचारलाय व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. तर या ट्रायंगलचं पेरिमीटर काय सहज काढता येतं आपल्याला. बरोबर आहे. काय म्हणू आपण पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, तीनही साइड. पहिली साइड काय आहे 24.7 प्लस दुसरी साइड आहे 20.4 प्लस तिसरी साइड आहे 10.5. याची बेरीज करून घेऊ. बेरीज करत असताना 24.7 प्लस 20.4 प्लस 10.5 बेरीज करत असताना पॉइंटच्या खाली पॉइंट यायला पाहिजे, हे आपण शिकलेलो आहे. मग आता बेरीज करू. 7 + 4 + 5, 7 + 4 11 + 5 16. 1 कॅरी पॉइंटच्या खाली पॉइंट. 1 + 4 5 + 0 5, 2 + 2 + 1 5. म्हणजे आपल्याला आन्सर मिळते 55.6 युनिट असेल सेंटीमीटर. कारण सगळे साइड आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून ट्रायंगलचं पेरिमीटर काय झालं, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल 55.6 सेंटीमीटर. म्हणून आपण लिहू therefore perimeter of triangle is 55.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट 49 मधले क्वेश्चन नंबर 4, 7, 8, 9 सोडून दिलेला आहे. हा तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा, फिगर सुद्धा काढा आणि उरलेले जे एक्झाम्पल आहे जसं क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 6, 5 हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये आता तुम्हाला स्वतःला